हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लिपिक व शिपाई या पदाचा जो काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, त्याची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न म्हणजे परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असतं, किती टप्प्यामध्ये ह्या परीक्षा होतात, त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. जिल्हा न्यायालयाची भरती 2023 मध्ये झाली होती. ती परीक्षा TCS मार्फत घेण्यात आली होती आणि यावेळेस सुद्धा जेव्हा-केव्हा जाहिरात येईल त्यावेळेला TCS मार्फतच ही परीक्षा घेतली जाणार आहे. अभ्यासक्रम सुद्धा तोच असणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. कारण ही जी न्यायालयाची परीक्षा आहे ती काही MPSCकडे गेलेली नाही. तर ही न्यायालयामार्फत TCS मार्फतच घेतली जाईल. तर आपण या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि एक्झाम पॅटर्न म्हणजेच परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचा अभ्यासक्रम यामधनं तुमचा होणार आहे. आणि ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाईला मी ज्या पद्धतीनं माझ्या कोर्सेसमध्ये माहिती दिली होती, तसेच प्रश्न परीक्षेत आले. जशास तसे प्रश्न आले, तसेच तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा फायदा होईल आणि जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यामुळं म्हणजे मी जे सिलेबसमध्ये दिलेलं आहे, या कोर्समध्ये दिलेले आहेत, तेच तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्चुअल परीक्षेमध्ये येणार आहे. त्यामुळं निश्चितच फायदा होईल. चला तर मग आता आपण अभ्यासक्रमाची माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का. तर सुरुवातीला आपण परीक्षेचं जे स्वरूप आहे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला लघुलेखकचं काही पाहायचं नाहीये. कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल ही जी 2 पदं आहेत, यांचीच माहिती आपल्याला पाहायची आहे. तर या ठिकाणी पहा, जी लेखी परीक्षा आहे, ती कनिष्ठ लिपिक पदासाठी 40 गुणांची लेखी परीक्षा होते आणि शिपाई किंवा हमाल पदासाठी 30 गुणांची लेखी परीक्षा या ठिकाणी होते. फक्त एवढाच फरक आहे, सिलेबस सेम आहे. की लिपिकसाठी 40 प्रश्न 40 गुण, शिपाई किंवा हमालसाठी 30 प्रश्न 30 गुण. त्याच्यानंतर लिपिकसाठी लेखी परीक्षेत जे विद्यार्थी चांगले गुण घेऊन क्वालिफाय होतात, त्यांची सुरुवातीला 20 गुणांची इंग्रजी टंकलेखन चाचणी होते. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील, मेरिटमध्ये बसतील, त्यांची मराठी टंकलेखनाची 20 गुणांची मराठी टंकलेखनाची चाचणी होते आणि मग त्याच्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू होतो. म्हणजे 4 टप्पे आहेत पहा. कोणकोणते टप्पे आहेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो, की सुरुवातीला आहे जो टप्पा आहे सुरुवातीला लिपिडसाठी तो आहे 40 गुणांची लेखी परीक्षा होते. त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये इंग्लिशची 20 प्रश्नांची टायपिंग टेस्ट होते. त्याच्यानंतर मराठी टंकलेखनची 20 गुणांची टायपिंग टेस्ट होते आणि त्याच्यानंतर जी मुलाखत आहे ती 20 गुणांची होते. तर अशा पद्धतीनं हे 40-100 प्रश्न म्हणजे लेखी परीक्षेचे 40 आणि हे बाकीचे 20, 20, 20, 60 असे 40-100 गुणांची ही तुमची कोणाची परीक्षा होते? लिपिक पदाची होते. आता शिपाई पदासाठी पहा 30 गुणांची लेखी परीक्षा होते. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतात, मेरिटमध्ये बसतात, त्यांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी ही 10 गुणांची होते आणि स्वच्छता व चापल्यता चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतात, त्यांची 10 गुणांची मुलाखत होते. अशी जी शिपाईची परीक्षा आहे ती 50 गुणांची आहे आणि लिपिकची परीक्षा ही 100 गुणांची आहे. तर मला वाटतं आता दोन्ही परीक्षेचं स्वरूप तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण याचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची माहिती पाहणार आहोत पहा. तर या ठिकाणी पहा अभ्यासक्रममध्ये त्यांनी काय दिलेले त्याच्या आधी एक इथे पहा की जो कनिष्ठ लिपिक पद आहे एकूण गुण 40 आहेत आणि 40 प्रश्न असणार आहेत. शिपाई किंवा हमालसाठी एकूण गुण 30 आहेत आणि प्रश्नांची संख्या ही 30च असणार आहे. त्याच्यामध्ये पहा आता सिलेबसमध्ये काय-काय दिलं आहे. लिपिक आणि शिपाई दोन्हीचा सिलेबस सेम आहे. एकच फरक आहे की लिपिकला कॉम्प्युटरवर सुद्धा प्रश्न येणार आहेत 5-6 परंतु शिपाईला कॉम्प्युटरवरचे प्रश्न येणार नाहीत. तर त्याच्यामध्ये पहा इतिहास, पण आता इथे पहा आपण इतिहास म्हणलं की फक्त आधुनिक भारताचा इतिहास कळतो.
परंतु आपल्याला 2024 मध्ये जी परीक्षा झाली म्हणजे 23ची जाहिरात पण परीक्षा 24ला झाली. तर त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास अशा तिन्ही इतिहासावर प्रश्न आले होते. तर आपल्याला त्याच पद्धतीनं तयारी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर नागरिकशास्त्र म्हणजे आपलं जे पॉलिटी म्हणतो इंडियन पॉलिटी किंवा राज्यघटना त्याच्यावर प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतर विज्ञानवर 1-2 प्रश्न असतील. भूगोलवर सुद्धा प्रश्न येणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, भौतिक भूगोल, जगाचा भूगोल अशा सगळ्या भूगोलावर प्रश्न असतील. त्याच्यानंतर क्रीडाविषयक माहितीवर आधारित प्रश्न येणार आहेत. साहित्यावर प्रश्न येणार आहेत. मराठी व्याकरण इथं फक्त व्याकरण दिलंय, पण जर आपण मागचे पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण दोन्हीवर सुद्धा प्रश्न आहेत हे लक्षात असू द्या. मराठी व्याकरणावर सुद्धा आहेत आणि इंग्लिश ग्रामरवर सुद्धा आहेत. त्यामुळं आपल्याला ते दोन्ही विषय करावे लागतील आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपीक आणि शिपाई ऑब्लिक हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाईल. तर हाच तुमचा सिलेबस आहे. गणित, बुद्धिमत्ता याच्यामध्ये नसतात. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, खाली त्यांनी टिप दिली पहा. म्हणजे हा जो सिलेबस आहे इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामर आणि चालू घडामोडी हा लिपीक आणि शिपाई दोन्हीसाठी समान आहे. आणि फक्त इथं खाली टिप दिली, कनिष्ठ लिपीक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल. म्हणजे जे कॉम्प्युटरवरचे प्रश्न आहेत ते लिपीक परीक्षेला असतील हे लक्षात ठेवा. पण शिपाई पदासाठी कॉम्प्युटरवरचे प्रश्न नाहीत. हे पण लक्षात असू द्या. आता 40 प्रश्नांचं जर आपण डिस्ट्रिब्युशन केलं तर साधारणपणे 20 प्रश्न हे जी-केसाठी असणार आहेत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, साहित्य याच्यावर आणि उर्वरित जे प्रश्न आहेत ते मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर याच्यावर असणार आहेत. थोडेफार प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊ शकते आणि लिपीकमध्ये संगणकावर 5-6 तरी प्रश्न विचारले जातात. म्हणजे 20 हे 40 पैकी 20 प्रश्न जी-केवर असतील, 5-6 प्रश्न संगणकावर असतील आणि उर्वरित प्रश्न हे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, साहित्य याच्यावर असणार आहेत. क्लिअर झालंय सर्वांचं? आणि जर तुम्ही पिऊनचा विचार केला तर पिऊनमध्ये संगणकावरचे प्रश्न नसतात. पण बाकी हे जे विषय दिले त्या सगळ्या विषयावर अ, तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर मला वाटतं आता जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपीक आणि शिपाई या पदाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला स्पष्ट झालेला आहे. आणि जर तुम्हाला जिल्हा न्यायालयासाठी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय ई-बुक विकत घ्या. लिपीक आणि शिपाई दोन्हीची तयारी होऊन जाईल. याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. क्लर्क आणि पिऊन दोन्हीचे पी-वाय-क्यू दिलेले आहेत. रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये सुद्धा पी-वाय-क्यू दिलेले आहेत. फक्त रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये स्पष्टीकरण देऊन व्यवस्थित त्याची उत्तरं दिलेली असतात आणि ई-बुकमध्ये तुम्हाला फक्त प्रश्न आणि उत्तरं पाहायला मिळतील आणि संपूर्ण सिलेबस जो काही आहे त्यानुसार सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.